उपासाच्या दिवशी भरगच्च भरलेल्या फराळाच्या ताटामध्ये हा एक सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. हे असे पाकात नखशिखांत भिजलेले रताळ्याचे काप मी अलीकडेच बनवायला लागले. पण हे कुरकुरीत रताळ्याचे काप हे माझी लहानपणची आठवण. चला तर असे मऊ मऊ पाकात भिजलेले आणि एकदम कुर्रुम कुर्रुम लागणारे रताळ्याचे 2 प्रकारचे काप बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. इथे मी अशी स्वच्छ धुतलेली रताळी घेतलीत आणि रताळ्यावर जर का काही काळे डाग, रेघा, रेषा, तंतू जे काय असेल ते आपल्याला काढून टाकायचे. पहिल्यांदा आपण बघतोय रताळ्याचे कुरकुरीत काप. आणि आता रताळ्याचे एकसारख्या आकाराचे स्लायसेस करण्यासाठी कडेचा जो निमुळता भाग असतो तो मी कापून घेतेय, कारण त्याचे स्लायसेस छोटे होतील. आणि हा मधला एकसारख्या जाडीचा रताळ्याचा भाग वापरणार आहे. आणि आता रताळ्याचे स्लायसेस करून घेऊयात. रताळ्याचा जाड स्लाइस असेल तर शिजल्यानंतर तो आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असा लागेल. आणि रताळ्याचे जेवढे पातळ स्लायसेस बनवाल तेवढे ते कुरकुरीत होतात. हा बघा, इतपत जाड स्लाइस कापलाय. मी रताळ्याची पूर्ण सालं काढत नाहीये, कारण नंबर 1 सालांमध्ये फायबर असतो जे डायजेशनसाठी उत्तम असतं. सालांचा फायदा नंबर 2, सालातल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि वरचेवर भूक लागत नाही, त्यामुळे वजन पण आटोक्यात राहतं. आणि नंबर 3, शिजलेल्या रताळ्याच्या पल्पला ही सालं व्यवस्थित बांधून ठेवतात, त्यामुळे रताळ्यांचा लगदा न होता खुटखुटीत अखंड एकसंध असे रताळ्याचे काप बनतात. रताळं पटकन काळं पडतं, त्यामुळे पदार्थाची इतर तयारी होईपर्यंत हे काप मी ठेवले मिठाच्या पाण्यात. काप परतायच्या अगोदर पाण्यातनं काढून घ्यायचे, सगळं पाणी टिपून घ्यायचं. हे बघा, रताळ्याला चीक होता, चीक माझ्या हाताला लागलाय. रताळी टिपायला कापड वापरलं तर त्याला डाग पडतील, म्हणून किचन टॉवेलवर काप ठेवते. रताळ्यातनं असा आलेला चीक तुम्ही कधी पाहिलात का? कमेंट सेक्शन मध्ये कमेंट लिहून सांगा. थोड्या वेळ काप असे गुंडाळून ठेवल्यानंतर आता छान कोरडे झालेत. आणि आता आपण बनवूयात ह्याचे कुरकुरीत रताळ्याचे काप. तर पॅन मध्ये सगळे काप ठेवून वरनं तूप सोडायचं. साजूक तूप वापरते. आणि हे काप मध्यम गॅसवर झाकण ठेवून वाफेवरती शिजवायचे. बघूयात खालच्या बाजूने काप झालेत का? हे बघा, खालच्या बाजूने काप असे हलके सोनेरी रंगाचे झाले. तर अशा प्रकारे सगळे काप उलटून पालटून परत एक वाफ देऊन मस्त कुरकुरीत करून घेतले. आणि हा बघा, रंग किती सुरेख आलाय ना, एकदम सोनेरी. आणि काप परतून तयार आहेत. आता ही घेतली पिठी साखर, त्यात घातली पाव चमचा वेलदोड्याची पावडर. आणि काप गरम असतानाच ही पिठी साखर त्याच्यावरती भुरभुरायची आहे, म्हणजे ती कापांना व्यवस्थित चिकटते आणि खाताना कापांवरनं पळून जात नाही. वरून पेरले पिस्त्याचे काप आणि झकास. तोडून बघूयात किती कुरकुरीत झालेत. खाताना पण एकदम कुर्रुम कुर्रुम. हे बघा, किती मस्त क्रंची आवाज येतोय ना. पण कापांचा हा कुरकुरीतपणा गरम असेपर्यंतच बर का. आणि हा बघा, हा काप वरून कुरकुरीत आणि आतून मऊ झालाय, कारण हा थोडासा जाड कापला गेलाय. सो आता आवड आणि निवड तुमची. पूर्ण कुरकुरीत काप का वरून कुरकुरीत आतून मऊ काप बनवायचे.
आता रताळ्याचे हे 2 तुकडे बाजूला कापून ठेवले होते, त्याचे स्लायसेस करून घेतले आणि ते स्लायसेस पण काळे पडू नयेत म्हणून पाण्यात घालून ठेवले. हे बघा, हे स्लायसेस पण असे पातळ पातळच कापलेत. आपल्याला पुढच्या पदार्थांच्या मापासाठी रताळ्याचे हे काप वाटीच्या मापाने मोजून घ्यायला लागतील. तर असे हे वाटीच्या मापाने 1 वाटी काप झालेले आहेत आणि त्याच्यासाठी घ्यायचा अर्धी वाटी गूळ. सुरुवातीला तुपावरती ड्रायफ्रुट्स तळून घेते. यात मी घेतलेत बदाम, काजू आणि बेदाणे, पण कुठलेही ड्रायफ्रुट्स चालू शकतील. ड्रायफ्रुट्स गुलाबी झाले की त्याच्यात घालायचे काप. काप किंचित परतले गेले की एक पाण्याचा हापका मारायचा आणि झाकून वाफ द्यायची. अधूनमधून 1-2दा ढवळून घ्या आणि हे असे सुरेख काप तयार होतात. मऊ पण व्यवस्थित झाले. आता ह्याच्यामध्ये घालते अगदी कणभर मीठ. हे घातले 2 वेलदोडे सोलून घातलेत आणि रताळी शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये घालायचा आहे गूळ. कुठल्याही पदार्थात अगदी सुरुवातीला गूळ घालायचा नाही, कारण त्यामुळे पदार्थ दाठरतो, म्हणजे असा कडक आणि चुई बनतो. आणि गूळ साखर पण पदार्थ बनता बनता जळायला लागते आणि पदार्थाची चव आणि रंग बिघडतो. ही घातली थोडीशी साखर म्हणजे कापांना तकाकी येईल, पण साखर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. गूळ साखर विरघळण्यासाठी थोडंसं म्हणजे 2 टेबलस्पून पाणी घातलंय. हा बघा, हा असा ओला नारळ किसून डब्यामध्ये भरून त्याचे चमच्यानीच असे भाग करून मी हा नारळ फ्रीझरमध्ये ठेवलेला असतो. त्यामुळे फ्रीझर मधनं काढल्या काढल्या गरजेप्रमाणे 1 तुकडा अगदी सहजी काढता येतो. नाहीतर फ्रीझरमध्ये नारळाची एक कडक अखंड स्लॅब तयार होते, जी फोडणं अवघड असतं. तर ओल्या नारळाचा हा 1 क्यूब घातला. साधारण हा नारळ पाव वाटी असेल. नारळ शिजण्यापुरेसं झाकण ठेवायचं, वाफ द्यायची. ह्या एवढ्या मोठ्या दुनियेमध्ये माझा व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोहोचतोय हे जाणून घ्यायची मला उत्सुकता असते. तर तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे जरूर सांगा. गॅसवरनं उतरवल्यावर वेलदोडा पावडर घालतीये आणि हे अगदी छोटीशी लिंबाची फोड पिळतीये. एवढासा आंबटपणा पण पदार्थाला सुरेख चव आणतो. याच्यामध्ये गूळ असल्या कारणाने मी थोडं जायफळ पण घातलं होतं. मागच्या आठवड्यात आपण उपासाची नारळाच्या दुधातली बटाट्याची रस्सा भाजी बघितली होती. त्याचबरोबर मोकळी भगर पण बघितली होती. आतापर्यंत पोस्ट झालेल्या उपासाच्या सगळ्या पदार्थांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, जरूर बघा. आणि मस्त एकदम सुवासिक पाकामध्ये नखशिखांत बुडलेले रताळ्याचे मऊ काप दिसतायत. जितके सुरेख तेवढेच लागतात झकास. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. धन्यवाद.